नमस्कार, मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. प्रत्येकाच्याच घरामध्ये आठवड्यातून 1-2 वेळा पराठे, धपाटे किंवा मसाला भात हा होतच असतो. असे सर्व पदार्थ खायला तर आवडतात, परंतु मसालेदार पदार्थांमुळं पित्त होते, छातीत जळजळ होते. त्यामुळे आपल्याला ते नको वाटतात. परंतु पदार्थांमुळे नसून सोबत आपण काय घेतो यामुळे ते पित्त होते. जेव्हा आपण मसालेदार पदार्थ बनवतो, तेव्हा ही अशी कच्ची कढी बनवायची. चला तर मग ही सोप्या पद्धतीची कच्ची कढी कशी बनवायची ते पाहूया. एका व्यक्तीसाठी आपण ही कढी बनवत आहोत. यासाठी अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे. दही पहिल्यांदा व्यवस्थित छान घुसळून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये फक्त अर्धी वाटी आपण पाणी मिक्स करणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित छान घट्टसर असं हे ताक बनवायचं आहे आपल्याला. व्यवस्थित नीट घुसळून घ्यायचं आहे. मसाले भात, धपाटे किंवा पराठे आपण मिरची, तिखट, इतर मसाले घालून ते बनवतो. त्याच्यासोबत गरम कढी कधीही घ्यायची नाही. त्यामुळे हीट वाढते आणि पित्ताचा त्रास होतो. पहा, दही छान व्यवस्थित घुसळून झाल्यानंतर घट्टसर ताक तयार झालंय. त्यामध्ये आपण प्रमाणानुसार 2 चमचे इथे साखर टाकलेली आहे. आता आपण फोडणी करायची आहे. यासाठी पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. उपवासाच्या वेळेस आम्ही तुपाची फोडणी देतो. इतर वेळेस आपल्या मर्जीनुसार तेल किंवा तूप वापरतो. आता यामध्ये छान तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे आपल्याला टाकायचे आहेत. यासाठी 4 ते 5 लसूण मी ठेचून घेतलेले आहेत. यामध्ये लसूण पेस्ट न करता फक्त आपल्याला छान लसूण ठेचून घ्यायचा आहे. लसणाचा छान असा फ्लेवर सुटलेला आहे. लसूण व्यवस्थित थोडंसं लालसर झाले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. गॅस आपण बंद करू शकतो आणि पॅनमध्ये जेवढी हीट आहे त्यामध्ये आपण लसूण परतून घेऊ शकतो. पहा, परत एकदा मी गॅस चालू केलेला आहे. रोजच्या स्वयंपाकामध्येही अशाच पद्धतीने जर आपण पॅन व्यवस्थित तापवलं, तेल व्यवस्थित तापवलं की नंतर गॅस बंद करायचा, फोडणी नीट फ्राय होते. परत आपण गॅस चालू करून भाजी किंवा इतर पदार्थ बनवलोत तर आपली फोडणी अजिबात करपत नाही आणि चव ही खूपच छान येते. आता यामध्ये 1 वाटी पुरतंच मी यामध्ये मिरची टाकलेली आहे. मिरचीची आपण पेस्टही टाकू शकतो, परंतु मोठे तुकडे केलेले आहेत आणि मिरची थोडीशी फ्राय झाली की आपण ही फोडणी घट्ट ताकामध्ये ओतायची आहे. पहा, एकदम छान अशी ही कडकडीत फोडणी बसत आहे. कढईमध्ये परत थोडेसे ताक टाकून ते आपण यामध्ये मिक्स करायचं आहे. खूपच छान अशी चवीची ही फोडणीची कढी तयार होते. हा मठ्ठा नसून फक्त फोडणीची कच्ची कढी आहे. कच्ची कढी का म्हटले? कारण आपण ताकाला शिजवलेलं नाही किंवा बेसन किंवा इतर पदार्थ कुठलेही घातले नाहीत. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण साखर टाकलेली आहे. यामध्ये मिरची नाही वापरली तरीही चालेल, परंतु साखर मात्र कंपल्सरी टाका. त्यामुळे छान अशी गोडसर चव येते आणि लसणामुळे तिखटपणा येतो. एकदम मस्त अशी ही कच्ची कढी तयार होते. ही कच्ची कढी तुम्ही रोजच बनवू शकता. या कच्च्या कढीमुळे पित्त होत नाही. चवीला छान, झटपट होणारी ही कच्ची कढी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.